आम्ही घेतो काय
शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आदिवासी समाज पुढे गेला पाहिजे आणि म्हणून आपण राजकीय दृष्ट्या याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे। वास्तविक पाहता अनेकदा लोक झाडं जगवा झाडं लावा अशी घोषणा सरकार करते। या ठिकाणी काही ठिकाणी 1000 झाडं 100 झाडं जर लावली जगवली तर त्याला पुरस्कार मिळतो, पण आदिवासी समाजाने सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये अशी अनेक जंगलं उभी केली आहे की त्या ठिकाणी शेकडो झाडं त्या ठिकाणी जपण्याचं काम, निसर्ग जपण्याचं काम या माझ्या सर्व आदिवासी बांधवांनी केलं आहे। आणि जर निसर्ग पूजक कोण असेल तर हा माझा आदिवासी समाज असेल। आणि म्हणून यापुढं मी आपल्या सर्वांचा अधिकचा वेळ न घेता या पुस्तकामध्ये एवढं सांगेन तर भविष्यामध्ये सर्व आदिवासी बांधवांनी संघटित होऊन आपण आपली असणारी लढाई त्या ठिकाणी लढली गेली पाहिजे। हीच खऱ्या अर्थाने आपली संस्कृती आहे, संस्कृती जपली गेली पाहिजे। आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम भव्य दिव्य केला। पुन्हा एकदा समाज बांधवांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचा अधिकचा वेळ न घेता सर्वांना मनापासून जागतिक आदिवासी दिनाच्या भरभरून अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे प्रस्ताव थांबवतो। धन्यवाद। जय आदिवासी। जिवंत आणि मोठीमंत उदाहरण उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी प्रयत्न केले त्या सगळ्या महामानवांना अभिवादन करून, ज्या ज्या आदिवासी महामानवांना तुमच्या आणि माझ्यासाठी संघर्ष केला त्या सर्व महामानवांना अभिवादन करून प्रथमतः आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या बहुजन समाजासाठी, आदिवासी समाजासाठी आणि या देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या बिरसा मुंडांपासून तर रामोजी भांगरांपर्यंत सगळ्यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिवादन करूया। जोरदार टाळ्या बजावूया। जरा भारताच्या आमदार साहेबांना पुढे विचारपीठामध्ये सगळेच मान्यवर आहे। माझ्या अगोदर ज्यांनी भाषण केलं ते वंगरे साहेबांनी सांगितलं, कोणाची नाव घेत नाही आमदार साहेबांनी, कारण भेट आहे। वंगरे साहेबांनी सांगितलं की या देशाचा मूळ मालक नव्हे तर या पृथ्वीचा मूळ मालक कोण आहे तर तो आहे आदिवासी आहे। कोण म्हणजे आदिवासी आहे? जे वाघांना वाटत त्यांनी टाळ्या वाजवा, पण सगळ्या विचारपीठाच्या समक्ष सांगतो भारतातला एक सुद्धा पक्ष म्हणत नाही की इथला जो मूळ निवासी आहे तो मूळ निवासी हा आदिवासी नाही, असं प्रत्येक